नमस्कार. आज आपण कृष्णकुंज बातमीतर्फे मार्फत आज आपण तुम्हाला कराड जवळील सैदापूर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज आपण पावकेश्वर या मंदिराला भेट देणार आहोत. अतिशय प्राचीन असणारे हे शिव मंदिर, इतिहासात याला फार मोठं महत्त्वाचं स्थान आहे. अनेक वेळा यामध्ये इतिहासामध्ये या मंदिराचा उल्लेख आलेला आहे. पावकेश्वर या मंदिरात जर आपण आलो तर अतिशय प्राचीन असणारं मंदिर इतिहासकारांसाठी आध्यात्मिकसाठी फार सुंदर आहे. सैदापूरपासूनच्या हद्दीमध्ये हे असणारं मंदिर पर्यटकांसाठी फार सुंदर आहे. कोयना नदीच्या किनारी वसलेलं हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामामध्ये आहे. अतिशय प्राचीन असं शिव मंदिर आहे. आपण नक्की भेट द्या. चला बघू. कराड परिसर हा इतिहासामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. या परिसराला त्यातीलच विद्यानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैदापूर येथे असणारं हे पावकेश्वराचं मंदिर, इतिहासामध्ये नोंद असणारे हे मंदिर आज अनेकांसाठी आध्यात्मिक स्थान आहे. त्याचबरोबर एक ऐतिहासिक स्थानसुद्धा म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. एखाद्या राजवाड्यासारखं वाटणारं हे मंदिर प्राचीन शिवमंदिर आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं आणि इतिहासाचा वारसा सांगणारं हे मंदिर आज खऱ्या अर्थानं अतिशय दिमागदारपणे उभं आहे. कोयना नदीच्या किनारी हे मंदिर वसलेलं आहे. सैदापूर गावाच्या हद्दीमध्ये हे या भागातील लोकांचं एक आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये भरपूर प्रमाणात गर्दी असते. त्याचबरोबर महाशिवरात्रीला तसेच वर्षभरामध्ये जे कार्यक्रम होतात त्यालाही मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. अतिशय प्राचीन आणि स्वयंभू असणार हे मंदिर पर्यटकांसाठी त्याचबरोबर आध्यात्मिक लोकांसाठी इतिहासकारांसाठी फार मोठी पर्वणी म्हणावी लागेल. मंदिराच्या समोर हे एक दगडी बांधकाम असलेला भव्य दिव्य मंडप आहे. त्यामध्ये इतर देवांच्याही मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण बघत आहोत हे अतिशय सुंदर असणारं मंदिर तुम्हाला खरंच आवडेल. तुम्ही आयुष्यामध्ये येऊन अनेक मंदिरं पाहतील, पण हे दगडी बांधकाम असलेलं सुंदर असं मंदिर तुम्ही नक्की बघा. आपण बघत आहोत हे दगडी बांधकाम असलेलं फार सुंदर असं मंदिर. काही नसतंय तसं. चला. दगडी बांधकाम असलेलं हे या भागातलं एक महत्त्वाचं मंदिर म्हणावं लागेल. पूर्णपणे दगडाचं बांधकाम असलेलं आणि अजूनही मजबूत स्थितीत असणारं मंदिर फार सुंदर आहे.